मी सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडळी, बरेच दिवस झाले माझा व्हिडिओ आला नाही, कारण की माझा मदरबोर्ड खराब झाला होता। त्यामुळे आता तो मी व्यवस्थित केला आहे, रिपेअर करून घेऊन आलो आहे आणि आता मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर बोललो की ब्लॉग बनवूया। तर आम्ही चाललो होता माचाळला। तर माझ्याबरोबर 20-25 पोरं आहेत, सगळे इकडचे भंडारवाडीतलेच आहेत माझे मित्र। माचाळ म्हणजे मिनी महाबळेश्वरच आहे कोकणातला। तर समुद्र सपाटीपासून 4000 उंच फुटावरती आम्ही जाणार आहोत आणि तिकडे तुम्हाला मी डायरेक्ट तिकडे गेल्यानंतरच दाखवणार आहे। सर्वजण आम्ही बाईकनेच जाणार आहोत आणि तिकडे म्हणजे दुपारी निघणार आहोत, तर एक दिवस राहणार आहोत आणि सकाळी उठून मुचकुंद ऋषी च्या गुफेत जाणार आहोत आणि तिकडून मग इकडे परत रिटर्न येणार आहोत। तर आम्ही त्यासाठी तिकडे 12 किलो चिकन घेतलं आहे। तर चिकन शिजवणार आहोत। परत चिकन तंदुरीसाठी वेगळं चिकन आहे, म्हणजे ते 12 किलोमध्येच मॅनेज होणार आहे। तर चला तर मग पाहूया। आणि आम्ही आता निघालो आहोत माचाळला। मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं त्या ठिकाणला। तर आम्ही आता तिकडे चाललो। तर मी आता आहे दाबोळ्यामध्ये। तर दाबोळ्यापासून 30-35 किलोमीटर लांब आहे। तर मित्रांनो, आता आम्ही कुठे केळवलीला पोचलोय आणि इथून 20 किलोमीटर लांब आहे अजून। आणि माझ्यावर आता माझे मित्र किती 20-25 मित्र आहेत, ते कुठे अर्धे पुढे आहेत अर्धे पाठी आहेत असं झालं। तर मित्रांनो, आम्ही जवळजवळ इकडे पोचलो आहे आणि हे बघू शकता सगळे जेवढे माझ्याबरोबर आलेत माझे मित्र। योगेश वागदरे, बकरी, सागर शिंदे, आमचं सूरज वागदरे। लाईव्ह तर एवढे जण सर्व माझ्याबरोबर आले। ही आहे भंडारवाडीची गँग, त्यामध्ये पहिले सुमित वागदरे, नमस्कार, निकेतन सुर्वे, चमकला, महेश मयेकर, शशांक वागदरे, माहिती अरे आहे जावई प्रख्यात। अजून आपल्या बरोबर आहेत अजित नागवेकर। काय आलं रे, कसं काय बोल मी हे आमचे बाहुबली नरेश पवार। जेवण बनवायचं सर्व साहित्य। आणि आमचे कॅप्टन मारुती वाघमोरे। कुठे पोहोचायचं आपल्याला? वर एकदम टोकाला, ते पोल आहे तिकडे, पोलाच्या पण पुढे आणखी बघा मित्रांनो, ते पोल आहे त्याच्या पण पुढे पोहोचायचं आपल्याला। पूर्ण रात्रभर एन्जॉय आहे माझा, एन्जॉय ट्रिप भंडारवाडी। मित्रांनो, आम्ही बघू जवळजवळ आम्ही पोचलोय। गावठी कोंबडा आता कुठे पोचलो आपण? आता आपण माचाळला आलोय। माचाळ गावाच्या रोडला चालतोय आपण।
आणि रोड फक्त ते बघू शकता तुम्ही, आम्ही जवळ पोचलो इथे. हा आहे मासाळगाव. एक रात्र राहणार आहेत ना तिथे. तर मित्रांनो आम्ही इकडे आज रात्र काढणार आहोत या घरामध्ये. काका इथे जमीन करतात. तर तंदुरीसाठी काय काय घेतलं? दही घेतलं, दही, लाल तिखट आणि सुहाना तंदुरी मसाला. एकच माणूस आलू लसूण पेस्ट. ऑर्डर करणार सगळं एक जीव करून घ्यायचं. किती अर्धा तास ठेवणार आहे मॅरिनेट होणं. पीस कमी आहे आणि माणसं जास्त आहेत. नंतर लाकडं उतरव. बघू शकता तुम्ही मित्रांनो, एक वेगळी मजा असते. आणि ही मजा कुठे येऊ शकत नाही, ही फक्त मासाळला येऊ शकते. हे मासाळ एक पर्यटन स्थळ आहे आणि हे सगळे आमचे मित्र भांडरवरचे हे आमचे सगळे वाघमोरे, हे कौस्तुभ या मित्राचं नाव मित्र आलेले आहेत. नाव काय भाई? सौरभ. हे आमचे बाबू पाटील, जीवा भावाचे मित्र. हे प्रतीक घागरे, हे आमचे मित्र सूरज वागदरे, एक नावाजलेला क्रिकेटपटू, फलंदाज, ऑलराऊंडर, जिल्ह्यामधील नावाजलेला. हा म्हणजे शांत्याचा कास्ट पिक्चर आला होता, त्याचा पोरगा शांताराम वागदरेचा पोरगा पत्या वागदरे. काशीनाथ आडके, मंदर वागदरे, काशीनाथ आडके, हे मारुती वाघमोरे, आमचे चॅलेंजरचे कॅप्टन मारुती वाघमोरे, संकेत गायकवाड.
आणि हे आपले फ्रेंड चायनीज सेंटरचे मॅनेजर बाबू नारकर आणि हे बाबू वागदरेचे चिरंजीव बैलगाडीचे तुकेश आंबेरीचे चिरंजीव आणि हे फॉरेन वरून आलेले कांबळेचे चिरंजीव विनोद कांबळे अजून कोणाचा परिचय झाला असेल तर आणि युट्यूबचे मालक आमचे सुमित वाघेरे आणि शेअर करा. हे सागर एकदा बोल. चॅनेलला लाईक करा आणि या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅलेंज ग्रुप संघाकडून मंत्रवाडी तर्फे सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा, बेल आयकॉन दाबा. आणि हे बकरी विकणारे, शेळी विकणारे सागर शिंदे आजचे प्रगत व्यक्ती आहेत. ते कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. सचिन टिचकुले काय बनवतो? चिकन, कोकणी चिकन काय ग्रेव्ही आहे ना? चिकन ग्रेव्ही बनवतोय आता. आणि त्याच्यामध्ये किती तेल टाकलं? पाव लिटर असेल, साधारणतः पाव लिटर असेल. आता थोडं गरम व्हायला द्यायचं. मित्रांनो, एक वेगळी पार्टी आहे. अशी पार्टी तुम्हाला कधीच बघायला नाही भेटणार, कारण की आता तिकडे वेगळी पार्टी चालू आहे आणि इकडे पीस चोरी करून इकडे वेगळ्या साईडला नेऊन भाजत आहे गपचूप. ही एक वेगळी मजा आहे मासाला येऊन. आणि हे फक्त ओनली भंडारी गँग आहे. हे भंडारवाडीतली पोरं आहेत. हे लय चॅप्टर आहेत. त्यामध्ये एक नंबरचा समोर आहे तिकडे, अड्डल नाव आहे त्याचं. सगळ्यांच्या पुढे असतो तो. काळोखातनं पण जातो. मुखी आहे चोर नंबर 1 आज रत्नागिरीतून आले. ही मी फर्स्ट टाइम अशी पार्टी बघतोय की काळीज गांजा चोरी करून वेगळ्या ठिकाणी येऊन भाजलंय. आणि बाकी पार्टी तिकडे आमची वेगळी चालू आहे, ती चालू आहे. 2 नंबर चोर एकदम शांत आणि निर्मळ. आणि सगळ्या चोरांचा मेन प्रमुख आणि हे दोघं भाऊ मोठू बच्चू. हे पण दोन्ही मोठू आहे. पार्टी. कमॉन गाईज, एन्जॉय फुल एन्जॉय, फुल टू धमाल. दे टोटल ती बघा. एवढी कलेजीने आधीच चोरली. हे रिस्की ऑपरेशन आहे. दादा
मी माझ्या जीवनामध्ये अशी पहिल्यांदा पार्टी बघितली. एका ठिकाणी पार्टी करताय आणि परत त्यातलं चिकन उचलून दुसऱ्या ठिकाणी येऊन भाजताय. एक नंबर मजा आली. अरे बंटी धर ना, ह्याच्यावर कर ना. तर मित्रांनो, आता आम्ही माचाळला आहोत आणि आता इथून 1-2 किलोमीटर अंतरावर मुचकुंद ऋषीचं ट्रेक करणार आहोत. तर आता माझ्यावर आहे भांडरवाडी गँग. हाय गाईस. हाय हाय हाय. आता मित्रांनो, आपण जात आहोत मुचकुंद ऋषीला. मुचकुंद ऋषी एक मुनी होते, ऋषी मुनी होते. त्यांनी राक्षसाचा वध केला. आता इतिहासात नोंद आहे. जे टाकले आहेत ते आता आपण जाऊन बघूया. चला या मंडळी. तर थोडी वाट चुकलो होतो आम्ही, पण आता वाट भेटले. थोडी वाट चुकलो होतो पण निकेतन सुरूमुळे वाट भेटली. लोक कोण बोलला? इकडे गुरं घेत ना, ते गुरं चालतात आहेत. हां, त्यांच्यापैकी एक मामा जी वाट चुकीची आहे, या वरच्या साईडनी जावा. चला. इकडे औषधी वनस्पती साठी पण जास्त हे फेमस आहे. कारण की इकडचे लोक आहेत ते की डॉक्टरकडे जात नाही, आयुर्वेदिक जास्त करतात. कसं वाटतं? खूप थकाव आणलाय. म्हणून तिकडे आहे, इकडे कुठे पाय वाट सर एकदम. क्षणभर विश्रांती. अजून किती वेळ लागेल? अजून साधारण एक 15 मिनिटाचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. बंटीला विचारी. बंटी कसं वाटतंय? खूप अजून एक तिकडे चढायची आहे. बोलायला एवढं जमलेलं आहे. ही विहीर आहे काय? आणि इकडे बघा, एक एक घोट पी, जास्त नको पिऊ. विहीर आहे की तळ आहे? तळी आहे की विहीर आहे? वाव, एक नंबर.
तर मित्रांनो तो बघू शकता विशालगड किल्ला हा बघा. आणि या ठिकाणाहून आम्ही चालत आलो आता. हे घर दिसतं ना इकडे तिकडून सर. तर आपण मुचकुंद ऋषी यांच्या गुहेत जात आहोत. मुचकुंद ऋषी मंदिराच्या जीर्णोद्धार 1962. बापरे. ते बसायचे काय? वा बघा पूर्ण प्राचीनकालीन गुफा आहे. इकडून जाण्यासाठी वाट आहे बाहेर. साईडला पण आहे. बॅटरीला दाखव इकडे बॅटरी. हे बघा इकडे पण पूर्ण गुफा आहे. पूर्ण प्राचीनकालीन आहे. दगडाची आहे. कसं कोरलेलं आहे ना. अरे रे. त्या वाटेनं आम्ही जाणार. पण तिथे रान वाढलेलं आहे भरपूर. ते डायरेक्ट फडकंब्याला खाली उतरलो. फडकंबा गाव आहे साखरपेच्या इथे. गाव आहे फडकंब्यात ना साखर. तो साखरबा काय? हा साखरपा जे गाव दिसतं. हा साखरबा. आम्ही म्हणाल तर बरे ते साखरपा जायची. फोटो काढायचे मला काही फोटो काढायला जाणार नाही. अर्थ नाही शिवाजी माहिती आहे कसं. आणि या ठिकाणी आपल्या मुचकुंद ऋषींची विहीर आहे. तिथे आता आम्ही पाणी प्यायला आलोय. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.